नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण गावरान चण्याची छान भाजी बनवणार आहोत। बघा, साधी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया। बघा, मी छोटासा एक कांदा घेतलेला आहे, एक मोठ्या आकाराचा मी टमाटर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1 ते 1.5 चम्मच, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता आहे। त्यानंतर पावडर मसाले पाहूया। बघा, 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, 2 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। आणि भाजीसाठी तेल घेतलेलं आहे 2 पडी। आता भाजीसाठी मी 2 पडी तेल घालून घेत आहे। तेल छान तापल्यानंतर जिरा आणि मोहरी घालून घेऊया। सुरुवातीला कांदा आणि हिरवी मिरची घालून घेऊया। कांदा आणि हिरवी मिरची व्यवस्थित आपण परतून घेऊया। कांदा आणि हिरवी मिरची परतल्यानंतर त्यामध्ये टमाटर घालून घेऊया आणि कढीपत्ता सुद्धा घालूया। कढीपत्ता आणि लसूणची पेस्ट सुद्धा घालून घेऊया। कांदा आणि टमाटर आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, त्यामुळे कांदा आणि टमाटर लवकर शिजतो। बघा, आता कांदा आणि टमाटर छान शिजलेला आहे। त्यामध्ये आपण जे सुकी पावडर मसाले घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया आणि हे मसाले सुद्धा आपण छान कच्चेपणा निघेपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया आणि वरून थोडासा हिंग घालूया आणि फोडणीमध्ये मी थोडासा कोथिंबीर घातलेला आहे। आता मसाले सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि मी जे चणे आहेत ते त्यामध्ये मीठ घालून 10 मिनिटं छान मस्त चणा छान दाबला जाईल असे उकडून घेतलेले आहेत। आता आपण जे चणे उकडून घेतलेले आहेत ते घालून घेऊया। मग संपूर्ण चणे मी आहेत ते घालून घेत आहे भाजीमध्ये। आता मसाल्यामध्ये आपण छान 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने, त्यामुळे मग जो मसाला आहे तो चणेला छान व्यवस्थित लागेल। त्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालूया। जे चणे उकडून घेतले होते त्यामध्ये जे पाणी होतं तेच पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। बघा, आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। बघा, आता मस्त आपली चण्याची भाजी तयार होत आहे। आता आपण 10 मिनिटं मंद आचेवर उकळायला ठेवूया। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण मंद आचेवर 10 मिनिटं शिजायला ठेवूया। 10 मिनिटांनंतर बघा, मस्त आपली चण्याची भाजी तयार आहे। बघा, मस्त आपली चण्याची भाजी साधी आणि सोपी मस्त तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटवर नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे। चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया। बघा, मस्त आपली गरमागरम चण्याची भाजी तयार झालेली आहे। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।